हॅलो एव्हरीवन. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रोजेक्टाईल मोशन डिस्कस करणार आहे. काय आहे ही प्रोजेक्टाईल मोशन बघा. प्रोजेक्टाईल मोशन काही एक्झाम्पल सांगितल्यानंतर आपल्या लक्षात येईल. प्रोजेक्टाईल मोशन, a stone thrown in air by making some angle with the horizontal. जर आपण एखादा दगड फेकला असेल काही अँगल करून, तर या दगडाची जी काय मोशन आहे त्याला आपण प्रोजेक्टाईल मोशन असं म्हणणार आहे. त्याचबरोबर ए किक इम्पार्टेड टू दी फुटबॉल, फुटबॉलला मारलेली किक, त्यामुळे फुटबॉल जो आहे तो असा कर्वमध्ये जाणार आहे त्याची मोशन. त्याचबरोबर क्रिकेटमध्ये बघा, जर बॅट्समननं 6 मारला असेल तर हा बॉल जो आहे तो त्याची जी मोशन आहे ती प्रोजेक्टाईल मोशन आहे. किंवा पूर आला असेल फ्लडेड एरियामध्ये, जर आपल्याला फूड पॅकेट सप्लाय करायचे असतील तर हेलिकॉप्टरमधून ते पॅकेट्स टाकले जातात. त्या पॅकेटची जी काही मोशन आहे तीसुद्धा प्रोजेक्टाईल मोशन आहे. किंवा बंदुकीची गोळी जी आहे फायर केल्यानंतर त्याची जी काय मोशन आहे, काही ठराविक अंतरापर्यंत सरळ जाणार, पुन्हा ती खाली येणार, ही जी काय मोशन आहे तीसुद्धा प्रोजेक्टाईल मोशन आहे. या वेगवेगळ्या एक्झाम्पलमध्ये काय लक्षात आलं आपल्या, द मोशन ऑफ ए बॉडी सायमल्टेनियसली इन व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल डायरेक्शन, त्याला आपण नाव देणार आहे प्रोजेक्टाईल मोशन. प्रोजेक्टाईल म्हणजे काय? एनी ऑब्जेक्ट थ्रोन इन एअर बाय मेकिंग सम अँगल विथ द हॉरिझॉन्टल, त्याला प्रोजेक्टाईल असं म्हणायचं आहे. आपण जो काही ऑब्जेक्ट टाकलेला आहे या हॉरिझॉन्टल बरोबर काही अँगल करून त्याला आपण प्रोजेक्टाईल असं नाव देणार आहे. ज्या गतीनं टाकलेला आहे त्या व्हेलॉसिटीला आपण व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन किंवा व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्टाईल असं सुद्धा म्हटलेलं आहे. या व्हेलॉसिटी वेक्टरचा हॉरिझॉन्टल बरोबरचा जो अँगल आहे त्याला आपण अँगल ऑफ प्रोजेक्शन असं नाव देणार आहे. आणि असा हा जो काही प्रोजेक्टाईल आहे किंवा हा जो काही ऑब्जेक्ट आहे ज्या मार्गानं जाणार आहे त्या मार्गाला आपण नाव देणार आहे ट्रॅजेक्टरी. अशा ट्रॅजेक्टरीचं इक्वेशन आपणाला डिराईव्ह करायचं आहे. कशा पद्धतीनं डिराईव्ह करता येते बघा. आपणाला XY प्लेनमध्ये आपण या ट्रॅजेक्टरीचा विचार करणार आहे. वेलॉसिटी आहे इनिशियल वेलॉसिटी अलॉंग टेंजंट असणार आहे यू बार असं म्हणणार आपण. त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट आपणाला घेता येणार आहे, व्हर्टिकल कंपोनंटसुद्धा आपणाला घेता येणार आहे. हा कंपोनंट आहे तो UX बार, हा कंपोनंट आहे तो व्हर्टिकलमधला UY बार असं म्हणणार आहे. पुढं गेल्यानंतर टी एवढ्या टाईमला त्याची जी काय वेलॉसिटी आहे ती V बार असं आपण म्हणणार आहे. टी या टाईमनंतरची त्याची वेलॉसिटी आहे V बार. पुन्हा आपण त्याचा व्हर्टिकल कंपोनंट घेणार आहे, त्याचबरोबर हॉरिझॉन्टल कंपोनंटसुद्धा घेणार आहे. आणि असा हा व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आहे त्यातला हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आहे तो काही बदलत नाही, कारण त्याच्यावरती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा परिणाम होत नाही. V असं म्हणायला पाहिजे, VY बार आणि हे VX बार असं लिहिणार आपण. अशी ही वेलॉसिटी अलॉंग कंपोनंट ऑफ वेलॉसिटी अलॉंग X डायरेक्शन असं लिहिता येईल आपणाला.
मॅक्झिमम व्हर्टिकल डिस्टन्स जे कव्हर केलेलं आहे त्याला आपण हाईट असं म्हणणार आहे. मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे काय कव्हर केलेलं आहे त्याला आपण रेंज असं नाव देणार आहे. बघा, रेंज आहे, मॅक्झिमम व्हर्टिकल डिस्टन्स आहे, त्याला हाईट असं म्हटलेलं आहे. असा हा प्रोजेक्टाईल एक्स वाय प्लेनमध्ये आपण जर टाकला असेल, हा समजा ऑब्जेक्ट आहे या ठिकाणी, याचा हा जो काही मार्ग आहे याला आपण ट्रॅजेक्टरी असं म्हणणार आहे आणि त्याचं इक्वेशन आपणाला डिराईव्ह करायचं आहे. काय आहे बघा, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अफेक्ट ओनली व्हर्टिकल कंपोनंट. हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आहे त्याच्यावरती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा काहीही परिणाम होणार नाही. म्हणजे आपणाला यू एक्स बार आणि व्ही एक्स बार सारखेच मिळणार आहेत. म्हणजे ॲक्सलरेशनचा आडव्या दिशेमधला इफेक्ट 0 आहे, तर उभ्या दिशेमध्ये आपणाला ॲक्सलरेशन जे आहे ते -g बार असं लिहिता येणार आहे. बॉडी वर चाललेली आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी खालच्या दिशेमध्ये आहे. आणि आणखीन काय आहे बघा, या प्रोजेक्टाईलला जे काय अपोज करणारं एअर मीडियम आहे, एअर रेझिस्टन्स जो आहे तो निग्लिजिबल आपण घेणार आहे. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डज नॉट अफेक्ट दी हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी आणि एअर रेझिस्टन्स आहे तो निग्लिजिबल आपण कन्सिडर करणार आहे. आणि आता बघा, त्याची सुरुवातीची वेलॉसिटी यू आहे, टी एवढ्या टाईम नंतरची वेलॉसिटी व्ही आहे. आपणाला या इनिशियल वेलॉसिटीचे कंपोनंट घेता येणार आहे. आणि हा जो काही मार्ग आहे याचं इक्वेशन आपणाला काढायचं आहे, त्याला आपण इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी असं म्हणणार आहे. त्याला आपण इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी असं म्हणणार आहे. बघा, आपली जी इनिशियल वेलॉसिटी आहे त्याचे आपण कंपोनंट यू एक्स बार इक्वल टू यू बार कॉस थीटा हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि यू वाय बार इक्वल टू लिहिता येईल आपणाला यू बार साइन थीटा व्हर्टिकल कंपोनंट. आता याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट तर काय बदलणार नाही, व्हर्टिकल कंपोनंट जो आहे तो बदलणार आहे. आणि मग पहिल्या कायनॅमॅटिकल इक्वेशनचा आपण विचार करणार आहे. फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन व्ही इक्वल टू यू प्लस AT असं आहे, ते या मोशनसाठी आपण अप्लाय करणार आहे. काय येणार आहे बघा, अप्लाय केल्यानंतर व्हर्टिकल डायरेक्शनमधली वेलॉसिटी VY कंपोनंट आहे, यू म्हणजे यू साइन थीटा आहे आणि ए म्हणजे -g × t असं लिहिता येणार आहे. त्याचबरोबर आपणाला याचं जे काय डिस्टन्स कव्हर केलेलं आहे व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये तेही आपणाला लिहिता येणार आहे. SX इक्वल टू काय लिहिता येईल बघा, हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे तो यू कॉस थीटा असा आहे, त्याला आपण टी या टाईमनं मल्टिप्लाय केलं की हॉरिझॉन्टल डिस्टन्स आपल्याला मिळणार आहे. व्हर्टिकल डिस्टन्स पाहिजे असेल तर काय लिहिणार बघा, सेकंड कायनॅमॅटिकल इक्वेशन एस इक्वल टू UT प्लस हाफ AT² याच्यासाठी अप्लाय करायचं आहे. काय येणार बघा, UT म्हणजे व्हर्टिकलमधला कंपोनंट आहे यू साइन थीटा × t मायनस हाफ GT² असं लिहिता येणार आहे. आता आपण या ठिकाणी व्हर्टिकल डिस्टन्स आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे ते विचारात घेणार आहे. टी एवढ्या टाईममध्ये व्हर्टिकल डिस्टन्स आहे ते वाय एवढं कव्हर करणार आहे, त्याच वेळेला हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे ते एक्स एवढं कव्हर करणार आहे. असं जर आपण म्हटलं तर या SXला आपणाला काय लिहिता येईल बघा, एक्स इक्वल टू यू कॉस थीटा × t, त्याच्यावरनं t इक्वल टू आपणाला x अपॉन यू कॉस थीटा असं लिहिता येणार आहे.
आणि आता एस वाय म्हणजे वाय डायरेक्शनमधलं डिस्टन्स आहे ते वाय कॉर्डिनेट किंवा वाय असं येणार आहे. काय येणार बघा, यू साइन थीटा इंटू टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर. या टीची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करणार. वाय इक्वल टू यू साइन थीटा इंटू काय येणार बघा, एक्स अपॉन यू कॉस थीटा मायनस हाफ जी एक्स स्क्वेअर म्हणजे काय येणार बघा, जी टी स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. हा यू कॅन्सल होईल, साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन लिहिता येणार आहे. काय येणार बघा, एक्स टॅन थीटा मायनस जी एक्स स्क्वेअर अपॉन 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा असं हे इक्वेशन आपणाला लिहिता येणार आहे. याला आपण थोडं मॉडिफाय करणार आहे. कसं मॉडिफाय करणार बघा, यातला टॅन थीटा म्हणजे आपण एक कॉन्स्टंट घेणार आहे ए, तर बी हा कॉन्स्टंट म्हणजे मायनस जी अपॉन 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा असं लिहिणार आहे. आणि हे इक्वेशन आपल्याला लिहिता येणार आहे. वाय इक्वल टू एक्सच्या ऐवजी काय येणार बघा, टॅन थीटाच्या ऐवजी एक्स येणार आहे म्हणजे ए एक्स प्लस बी एक्स स्क्वेअर असं हे इक्वेशन आपल्याला मॉडिफाय करता येणार आहे. फॉर ए गिवन वेलॉसिटी अँड अँगल ऑफ प्रोजेक्शन, फॉर ए गिवन वेलॉसिटी अँड अँगल ऑफ प्रोजेक्शन आपणाला हा टॅन थीटा कॉन्स्टंट मिळणार, जी अपॉन 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा कॉन्स्टंट मिळणार. ते आपण ए आणि बी असे समजलेले आहेत. आणि आता बघा, आपण जर स्ट्रेट लाईनचा विचार केला तर स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे वाय इक्वल टू एम एक्स प्लस सी. वाय इक्वल टू एम एक्स प्लस सी असं आहे. सर्कलचा विचार केला तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू रेडियस स्क्वेअर असं आहे. आणि इलिप्स नावाचा एक शेप आहे म्हणजे अंडाकृती, म्हणजे अशा पद्धतीनं असणार आहे. या शेपचं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. जर ए आणि बी सारखे असतील तर आपण तेच इक्वेशन आपणाला सर्कलसाठी मिळणार आहे. सेमी मेजर ॲक्सिस आणि सेमी मायनर ॲक्सिस असे आहेत. सेमी मेजर ॲक्सिस हे ए हे बी असणारं आहे. त्याच्यावरून आपणाला समजा ए आणि बी सारखा असेल तर आपल्याला सर्कल मिळणार आहे. असा हा स्ट्रेट लाईनला आपणाला मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करता येतं, सर्कलला मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करता येतं, इलिप्सला मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करता येतं. तसा हा शेप जो आहे तो या मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये आहे. आणि हे इक्वेशन जे आहे ते पॅराबोलाचं इक्वेशन आहे. हे इक्वेशन आहे ते पॅराबोलाचं इक्वेशन आहे. आणखीन एक आहे तो हायपरबोला म्हणून आहे. हे इक्वेशन आहे ते आपल्याला पॅराबोलाचं इक्वेशन मिळणार आहे. म्हणजे पाथ ऑफ प्रोजेक्टाईल इज ए पॅराबोलिक किंवा द ट्रॅजेक्टरी ऑफ द प्रोजेक्टाईल इज पॅराबोलिक असं आपणाला या ठिकाणी सांगता येणार आहे. असं हे इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. याच्यावरून आपणाला या ठिकाणी टाईम ऑफ फ्लाईट, त्याचबरोबर रेंज, मॅक्झिमम हाईट यांची इक्वेशन जे आहेत ती डिराईव्ह करायची आहेत. कशा पद्धतीनं डिराईव्ह करता येतील बघा इक्वेशन्स. टाईम ऑफ फ्लाईट म्हणजे काय, टाईम टेकन बाय द प्रोजेक्टाईल टू कव्हर इट्स ट्रॅजेक्टरी अँड रिटर्न्स टू इट्स प्लेन ऑफ प्रोजेक्शन. म्हणजे काय येते का लक्षात बघा, आपण जर हा ऑब्जेक्ट या हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये टाकला असेल तर तो ऑब्जेक्ट व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये जाऊन पुन्हा त्या हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये येण्यासाठी लागणारा वेळ जो आहे त्याला आपण या ठिकाणी टाईम ऑफ फ्लाईट असं म्हणणार आहे. हा जो ऑब्जेक्ट आहे प्रोजेक्टाईल आहे, याला इथून टाकल्यानंतर हा या मार्गाने जाणार आणि इथं येणार आहे. म्हणजे एवढं अंतर कव्हर करण्यासाठी, हॉरिझॉन्टल डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागणारा जो काय हॉरिझॉन्टल डिस्टन्स असेल तर त्याला आपण रेंज म्हणणार. आणि एवढं अंतर कव्हर करण्यासाठी लागणारा जो काही वेळ आहे त्याला आपण टाईम ऑफ फ्लाईट असं म्हणणार आहे.
टाईम ऑफ फ्लाईट. टाईम ऑफ फ्लाईट कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करता येईल बघा. या मॅक्झिमम हाईटला जाण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ खाली येण्यासाठी लागतो त्या प्लेनमध्ये, त्या हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये. समजा T0 जर या मॅक्झिमम हाईटला जाण्यासाठी लागणारा वेळ असेल तर टाईम ऑफ फ्लाईट म्हणजे काय करायला पाहिजे, येण्यासाठी तेवढाच म्हणजे 2T0 घेणार आपण. बघा फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन लिहिता येईल आपल्याला v = u + at असं आहे. इथं अप्लाय करायचं असेल तर बघा मॅक्झिमम हाईटला गेलं की वेलॉसिटी 0, व्हर्टिकल डायरेक्शनमधली वेलॉसिटी u sin θ, ॲक्सलरेशन येणार -g आणि टाईम आपण T0 असं म्हटलं तर काय लिहिता येते बघा, gT0 = u sin θ, T0 = u sin θ g असं लिहिता येणार आहे. मॅक्झिमम हाईटला जाण्यासाठी लागणारा वेळ येण्यासाठी पुन्हा तेवढाच लागणार आहे. म्हणजे कॅपिटल T म्हणजे टाईम ऑफ फ्लाईट = 2T0 म्हणजे काय लिहिता येईल, 2u sin θ g असा हा टाईम ऑफ फ्लाईट आपणाला कॅल्क्युलेट करता येईल. इट डिपेंड्स अपॉन इनिशियल वेलॉसिटी, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड अँगल ऑफ प्रोजेक्शन. वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन, अँगल ऑफ प्रोजेक्शन अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या 3 फॅक्टरवरती टाईम ऑफ फ्लाईट अवलंबून आहे. आपण ऑब्जेक्ट टाकल्यानंतर तो या मार्गानं जात असताना ज्या हॉरिझॉन्टल प्लेनमधून टाकलेला आहे तिथं परत येण्यासाठी पुढं जर समजा बेस नसेल तर तो ऑब्जेक्ट खाली येणार आणि खाली कुठंतरी जाऊन आदळणार आहे. मात्र त्या टाईमचा आपण विचार करणार नाही. या हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये येण्यासाठी, हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये येण्यासाठी लागणारा जो काही वेळ आहे त्याला आपण या ठिकाणी नाव दिलेलं आहे टाईम ऑफ फ्लाईट. आणि या आडव्या दिशेमध्ये जे अंतर कव्हर केलेलं आहे, टोटल हॉरिझॉन्टल डिस्टन्स कव्हर्ड बाय दी प्रोजेक्टाईल, त्याला आपण नाव देणार आहे रेंज ऑफ प्रोजेक्टाईल. नेक्स्ट बघा, रेंज ऑफ प्रोजेक्टाईल. रेंज ऑफ प्रोजेक्टाईल कसं इक्वेशन डिराईव्ह करता येते बघा. त्यानंतर त्याच्यामध्ये मॅक्झिमम रेंजचं इक्वेशन मिळवणारं आहे. त्याचबरोबर 2 कॉम्प्लिमेंटरी अँगलला रेंज सारखी आहे हे दाखवणारं आहे. आता हे अंतर कव्हर करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे टाईम ऑफ फ्लाईट आणि त्या डायरेक्शनमधली वेलॉसिटी जी आहे ती UX VX सारखेच आहेत, हॉरिझॉन्टल कंपोनंट बदलत नाही. म्हणजे आपणाला रेंज लिहायचं असेल तर काय लिहिणार आपण, UX × T असं लिहिणार. R = UX म्हणजे काय, U cos θ, T म्हणजे काय 2u sin θ g असं लिहिता येईल. U cos θ म्हणजे UX आहे, U sin θ म्हणजे UY आहे. हा 2 फॅक्टर अपॉन आपणाला g असं लिहिता येईल. म्हणजे या फॉर्ममध्ये सुद्धा लिहिता येते 2UX UY g. किंवा R = लिहायचं असेल तर काय लिहिणार बघा आपण. आता U × U म्हणजे U² 2 sin θ cos θ g असं लिहिता येईल. R = U² 2 sin θ cos θ म्हणजे sin 2θ. म्हणजे आपल्याला लिहिता येईल बघा sin 2θ g. आणि ही जी काय रेंज आहे ती पुन्हा वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्टाईल, अँगल ऑफ प्रोजेक्शन आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरती अवलंबून आहे. आता ही रेंज आहे ते कुठल्या अंतराला मॅक्झिमम असेल ते आपल्याला सांगायचं आहे. फॉर अ गिवन वेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, U कॉन्स्टंट आहे, G कॉन्स्टंट आहे. रेंज मॅक्झिमम पाहिजे आपणाला. म्हणजे कोण मॅक्झिमम पाहिजे, sin 2θ मॅक्झिमम पाहिजे. sin 2θ मॅक्झिमम म्हणजे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे 1. U आणि G कॉन्स्टंट आहे. R मॅक्झिमम पाहिजे म्हणजे sin 2θ मॅक्झिमम, त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ती 1 आहे.
कुठल्या अँगलला 1 आहे? 90 डिग्रीला आहे. म्हणजे थीटा इक्वल टू आपणाला 45 डिग्री असं लिहिता येणार आहे. म्हणजे तुम्ही एखादा ऑब्जेक्ट 45 डिग्रीनं टाकला असेल तर जास्तीत जास्त आडव्या अंतरावरती जाणार आहे असं आपणाला या ठिकाणी सांगता येते बघा. त्यानंतर ही रेंज आहे ती 2 कॉम्प्लिमेंटरी अँगलला सारखी असणार आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय? तर ज्या 2 अँगलची बेरीज 90 असणार आहे त्यांना आपण या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी अँगल असं म्हणणार आहे. म्हणजे 30 आणि 60 असणार आहे, 20 आणि 70 असणार आहे, 10 आणि 80 असणार आहे. आपल्याकडे रेंजचं इक्वेशन आहे u² sin 2 थीटा अपॉन जी असं आहे. समजा थीटा डॅश आहे, कॉम्प्लिमेंटरी असेल तर 90 मायनस थीटा असं आपण लिहिणार आणि त्याच्यासाठीची रेंज आपण वेगळी समजणार. काय? आर डॅश. काय येते बघूया आपण. u² sin 2 90 मायनस थीटा डिवायडेड बाय जी. आर डॅश इक्वल टू काय येणार बघा, u² sin 180 मायनस 2 थीटा अपॉन जी. आणि आता बघा साइन 180 मायनस 2 थीटा, 180 म्हणजे 180 मायनस म्हणजे दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये, -2 थीटा आहे म्हणजे दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये आहे. आणि साइन म्हणजे वाय डायरेक्शन. दुसऱ्या आणि पहिल्या क्वाड्रंटमध्ये वाय डायरेक्शन पॉझिटिव्ह आहे म्हणजे साइन पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आपणाला आर डॅश इक्वल टू काय मिळणार, u² sin 2 थीटा अपॉन जी. हे बघा 180 360 म्हणजे पाय 2 पाय 3 पाय 4 पाय असेल तर फंक्शन बदलत नाही, साईनचं साईनच राहतं. π/2 3π/2 5π/2 ऑड मल्टिपल ऑफ π/2 असेल तर फंक्शन बदलणार आहे. मग क्वाड्रंट बघायचं आणि प्लस मायनस ठरवायचं आहे. त्याप्रमाणे बघा इथं आपल्याला मिळालेलं आहे आर डॅश इक्वल टू u² sin 2 थीटा अपॉन जी. म्हणजे हे आर सारखंच आहे. याचा अर्थ ही जी रेंज आहे 2 कॉम्प्लिमेंटरी अँगलला 30-60 20-70 10-80 याला रेंज आपणाला काय मिळणार आहे, सारखी मिळणार आहे. तर मॅक्झिमम रेंज आपणाला 45 डिग्रीला मिळणार आहे असं आपणाला या ठिकाणी कन्क्लुजन सांगता येतं. नेक्स्ट बघा आपणाला या ठिकाणी हाईटबद्दलचं इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. हाईट म्हणजे काय, मॅक्झिमम व्हर्टिकल डिस्टन्स कव्हर्ड बाय दी प्रोजेक्टाईल. वरच्या दिशेमध्ये कव्हर केलेलं जे अंतर आहे व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये त्याला आपण हाईट असं म्हणणार आहे. आता व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये त्याला आपण एच असं म्हटलं. त्या डायरेक्शनमधली वेलॉसिटी आहे uy आणि त्या हाईटला पोचण्यासाठीचा टाईम जो आहे तो आपण t0 असं म्हटलेलं आहे. टाईम ऑफ असेंड वरच्या दिशेमधला, टाईम ऑफ डिसेंड खालच्या दिशेमधला, दोन्ही सारखेच असतात. मग आता बघा एच इक्वल टू काय लिहिता येईल, u sin थीटा इंटू t0 म्हणजे काय आहे u sin थीटा अपॉन जी. किंवा u sin थीटा म्हणजे uy असं आहे, uy² अपॉन जी असं लिहिता येईल. किंवा या ठिकाणी u² sin² थीटा अपॉन जी असं हे हाईटचं इक्वेशन आपणाला या ठिकाणी मांडता येणार आहे. आणि आणखीन एक पार्ट आहे तो म्हणजे इन्क्लाइन प्लेनवरती जी काय रेंज आहे त्याचं इक्वेशन आपणाला डिराईव्ह करायचं आहे. समजा हा प्रोजेक्टाईल जो आहे तो इन्क्लाइन प्लेनवरती आपण प्रोजेक्ट केला असेल, टाकला असेल, तर या इन्क्लाइन प्लेनवरती त्याची जी काय रेंज आहे ती आपणाला त्याचं इक्वेशन या ठिकाणी मॉडिफाय करायचं आहे. कसं लिहिता येते बघा, वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिस आहे, ही इन्क्लाइन प्लेन आहे.
त्यानंतर हे प्रोजेक्टाईल आहे, त्याची डायरेक्शन आहे, ट्रॅजेक्टरी आहे. इनिशियल वेलॉसिटी आपणाला इथं इंडिकेट करता येणार आहे. यू बार. या वेलॉसिटीचा या एक्स ॲक्सिस बरोबरचा अँगल आहे तो थीटा असाच आहे. तर या इन्क्लाइन प्लेनचा जो अँगल आहे एक्स ॲक्सिसला तो फाय असा आहे. ही जी आहे ती रेंज आहे. हे व्हर्टिकल डिस्टन्स आहे. हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे आपणाला एक्स असं लिहिता येणार आहे. या इन्क्लाइन प्लेनवरती जे काय इन्क्लाइन सरफेस इन्क्लाइन प्लेनवरती या प्रोजेक्टाईलची जी काय रेंज आहे त्याचं इक्वेशन आपणाला डिराईव्ह करायचं आहे. कशा पद्धतीनं डिराईव्ह करता येईल बघा. आपल्याकडं या पाथ ऑफ प्रोजेक्टाईल ट्रॅजेक्टरीचं इक्वेशन आहे. काय आहे? y = x tan थीटा मायनस gx² / 2u² cos² थीटा 2u² cos² थीटा. आपण समजा याला ए असं म्हटलं, याला बी असं म्हटलं असेल तर आपणाला या ठिकाणी काय लिहिता येते बघा. y = काय लिहिता येईल बघा. आपण जर tan phi = लिहायचं ठरवलं तर काय मिळणार आपणाला? अपोजिट डिवायडेड बाय ॲडजसंट म्हणजे y/x असं लिहिता येणार. म्हणजे आपणाला y = x tan phi असं लिहिता येणार आहे. आणि दुसरा बघा फॅक्टर आहे तो या ठिकाणी cos phi लिहिला आपण तर cos phi = काय येणार आहे? x/r किंवा OB/OA. फार तर असं लिहूया आपण OB ॲडजसंट डिवायडेड बाय हायपोटेनियस. ॲडजसंट डिवायडेड बाय हायपोटेनियस इज OA. OB काय आहे? x आहे, हा r आहे. म्हणजे आपणाला x = r cos phi असं लिहिता येणार आहे. ही yची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करणार आहे आणि सिम्प्लिफाय करणार आहे. काय येईल बघा. x tan phi = x tan थीटा मायनस gx² / 2u² cos² थीटा. x सगळीकडं आहे, एक कॅन्सल करता येईल आपणाला. ही टर्म आपण लेफ्ट साईडला घेणार. gx/ 2u² cos² थीटा = tan थीटा मायनस tan phi असं लिहिता येणार आहे. x = लिहायचं असेल तर काय लिहिणार बघा. 2u² cos² थीटा अपॉन g आणि tan थीटा म्हणजे sin थीटा अपॉन cos थीटा मायनस sin phi अपॉन cos phi असं लिहिता येणार आहे. आणि आता बघा ते आपण या ठिकाणी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे आणि रीराईट करणार आहे. काय येईल बघा. इक्वेशन बघा. एक्सची व्हॅल्यू काय आहे? r cos phi = 2u² cos² थीटा अपॉन g. काय येणार बघा. sin थीटा cos phi मायनस cos थीटा sin phi डिवायडेड बाय काय येणार? cos थीटा cos phi. cos थीटा एक कॅन्सल करता येईल. r = 2u² cos थीटा अपॉन g. हा cos phi खाली येणार, हा cos phi म्हणजे cos² phi होणार. दोन्हीचं मिळून काय होणार आहे? cos² phi असं होणार आहे. आणि आता ब्रॅकेटमध्ये बघा sin थीटा cos phi मायनस cos थीटा sin phi म्हणजे आपणाला sin ऑफ थीटा मायनस phi
असं लिहिता येणार आहे. असं हे या इन्क्लाइन प्लेनवरती जी काय रेंज आहे प्रोजेक्टाईलची त्याचं इक्वेशन आपणाला डिराईव्ह करता आलेलं आहे. असा हा प्रोजेक्टाईल मोशनचा पार्ट आहे. वेगवेगळ्या टर्म आपण सांगितलेल्या आहेत, काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी सांगितलेली आहेत.